आता अल्ट्रासोनिक टाईप जो आहे त्याच्यामध्ये काय यूज केलं जात आहे, एक प्रकारचा वेव त्या ठिकाणी यूज केला जातो. त्या ठिकाणी वेव कशासाठी यूज केला जातो, इन दिस मेथड टाइम लॅग बिटवीन द पीक्स ऑफ इनपुट अप्लाइड सिग्नल ट्रान्समिटेड वेव अँड आउटपुट रिफ्लेक्टेड वेव इज मेजर्ड. ठीक आहे, ट्रान्समिट एक सिग्नल केला जातो, एक वेव त्या ठिकाणी ॲप्लाइड केला जातो कशावर, तर वॉटर लेवलवर, आणि तो ज्यावेळेस रिसीव होतो त्याद्वारे काय केलं जातं, त्याच्यामधला जो टाईम लॅग आहे त्याच्याद्वारे तो ती जी लेवल आहे त्या ठिकाणी मेजर केली जात आहे. ठीक आहे. Now, time lag is measured by counter and the display shows the level on meters or centimeter. त्या ठिकाणी हे बघा डायग्राममध्ये बघू शकता, एक प्रकारची काय त्या ठिकाणी वेव जनरेट केलेली आहे. ठीक आहे, त्याद्वारे काय केले जाते, जो लेवल आहे टँकची जी हाईट आहे ती ऑलरेडी मेजर केलेली असते, त्यामध्ये त्याच्यामधील जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, डिस्टन्स जेवढं रिक्वायर्ड करतो, कोण रिक्वायर्ड करतं आहे, ही जी वेव आहे ती ट्रान्समिट होते आणि परत रिसिव्ह होते. ठीक आहे, त्या ठिकाणी तो जो डिस्टन्स ते मेजर करतं आहे, यांच्यामधला जो डिस्टन्स ते मेजर करतं आहे तो मायनस करून त्या ठिकाणी लिक्विडची जी लेवल आहे ती डिसाईड केली जाते त्या ठिकाणी. ठीक आहे. An ultrasonic level transmitter is mounted on the top of the tank and transmit an ultrasonic pulse down into the tank. अल्ट्रासोनिक लेवल ट्रान्समीटर काय करतं, त्या ठिकाणी टँकवर त्या ठिकाणी माउंट केलेलं असतं, बसवलेलं असतं, आणि ते काय करतं येतं, ट्रान्समिट अँड अल्ट्रासोनिक पल्स त्या ठिकाणी ट्रान्समिट करतं डाऊन इन टू द टँक. दिस पल्स ट्रॅव्हलिंग at the speed of sound is reflected back to the transmitter from the liquid surface. The transmitter measures the time delay between the transmitted and received echo signal, and on-board microprocessor calculates the distance to a liquid surface using the formula. आता डिस्टन्स काय सांगते त्या ठिकाणी, स्पीड ऑफ साऊंड इन एअर एक्स टाईम डिले. आता जो वेव आपण अल्ट्रासोनिक वेव त्या ठिकाणी ट्रान्समिट करतोय त्याचा जो स्पीड आहे तो कशाला कन्सिडर केला तर स्पीड ऑफ साऊंड इन इयर, दॅट मीन्स एक्स टाईम डिले डिवायडेड बाय 2. आता हा जो टाईम किती टाईम त्या ठिकाणी लावतो आहे, ठीक आहे, म्हणजेच तो एकाच वेळी काय होतो त्या ठिकाणी ट्रान्समिट होतो आणि परत एकदा रिसीव्ह होतो, म्हणजेच काय त्याला डिवायडेड बाय 2 जर केलं तर आपल्याला काय भेटेल त्या ठिकाणी, त्याचं डिस्टन्स भेटेल. कशाचं, जे टँकचे जो तो एलिमेंट जे ते फिट केलेला आहे आणि तो जो ती जी लेवल आहे लिक्विडची, ठीक आहे, त्या लेवलमधील डिस्टन्स त्या ठिकाणी भेटेल आपल्याला. मग वन्स द ट्रान्समीटर इज प्रोग्राम विथ द बॉटम रेफरन्स ऑफ द ॲप्लिकेशन्स, युजली द बॉटम ऑफ द टँक, द लिक्विड लेवल इज कॅल्क्युलेटेड बाय द मायक्रो प्रोसेसर. लिक्विड लेवल त्या ठिकाणी कशी की मेजर केली जाते, लेवल इज इक्वल टू टँक हाईट. आता जी टँकची हाईट असते त्या ठिकाणी आपण मेजर करून ठेवलेली असते, त्याच्यामधून ते डिस्टन्स त्या ठिकाणी मायनस केलं जातं, आपल्याला काय भेटते, वॉटर लेवल किंवा मग लिक्विड लेवल त्या ठिकाणी भेटते. बेसिक कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ द अल्ट्रासोनिक लेवल मेजरमेंट. मेजरिंग डिस्टन्स, that means dead band is a feature common to all ultrasonic level meters. This is short range in front of the sensor within the which the ultrasonic device cannot measure. Maximum measure distance, the longest range under ideal conditions within which the device can measure. No measurement is possible beyond this distance. आता जी मिनिमम मेजरिंग डिस्टन्स जर असेल, ज्यावेळेस आपल्याला कमीत कमी डिस्टन्स त्या ठिकाणी मेजर करायचं असेल तर त्यासाठी काय करू शकतो, इट इज अ फ्युचर कॉमन ऑल अल्ट्रासोनिक लेवल मीटर्स. दिस इज शॉर्ट रेंज इन फ्रंट ऑफ द सेन्सर विथ इन द विच द अल्ट्रासोनिक डिवाइस कॅन नॉट मेजर. जे मिनिमम मेजरिंग डिस्टन्स आहे त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक डिवाइस त्या ठिकाणी मेजर करू शकत नाही, पण मॅक्झिमम मेजरिंग डिस्टन्स ज्यावेळेस असेल, द लॉंगेस्ट रेंज अंडर आयडियल कंडिशन्स विथ इन विच द डिवाइस कॅन मेजर, ते डिवाइस त्या ठिकाणी मेजर करू शकतो डिस्टन्स. ठीक आहे, किंवा मग लिक्विडची जी लेवल आहे. अल्ट्रासोनिक लेवल ट्रान्समीटर विच परफॉर्म्स कॅल्क्युलेशन्स टू कन्वर्ट द डिस्टन्स ऑफ वेव ट्रॅव्हल इन टू अ मेजर ऑफ लेवल इन द टँक विच टाइम लॅप्स बिटवीन firing the sound burst and receiver. The
return echo is directly proportional to the distance between the transducer and the material in the vessel. The medium is normally air or the material's surface, but it could be blanket of some other gases or vapors. The instrument measurement the time for the burst to travel down to reflecting surface and return. This time will be proportional to the distance from transducer to the surface and can be used to determine the level of fluid in the tank. This basic principle lies at the heart of the ultrasonic measurement technology and is illustrated in the equations. Distance is equal to velocity of sound into time divided by 2. These non-contact devices are available in models that can convert ring into 4 to 20 mega ampere outputs to DCS, PLCs or other remote system. The frequency range from ultrasonic methods is the range of 15 to 200 kHz. The lower frequency instruments are used for more difficult applications such as longer distance and solid level measurement, and those with higher frequency are used for shorter liquid level measurement. For practical applications of ultrasonic measurement method, a number of factors must be considered. A few key points: the speed of sound through the medium varies the with the medium temperature. जी स्पीड असतो साऊंडचा तो व्हॅरी कसा होतो तर टेम्परेचरनुसार. ठीक आहे. द ट्रान्सड्यूसर मे कंटेन्स अ टेम्परेचर सेन्सर टू compensate the change in operating temperature that would after the speed of sound, and hence the distance calculations that determines an accurate level measurement. Temperature compensations is provided to account for uniform temperature variances of the sound medium. The temperature sensor is placed inside the transducer and the signal is sent to transceivers via the transducer's wiring. Optionally, an alternate temperature sensor can be used to provide a temperature input rather than by using the internal temperature sensor. If the temperature of the sound medium is to remain constant, instead of using either the internal temperature compensations or the remote sensor, the desired temperature may be entered during the transceiver's configurations. The presence of heavy floor dust of surface of the material can act as a sound absorbent. In some cases, the absorption may be sufficient to preclude use the ultrasonic techniques. The enhanced performance where flow, foam, dust, or other factors affect the wave travel to and from the liquid surface. Some models can have a beam guide attached to the transducer. Extreme turbulence of the liquid can cause fluctuating reading. Use of a damping adjustment is the instrument of a response delay may help overcome this problem. This transceiver provides damping to control the maximum changing rate at the display material level and fluctuations of the milliampere output signals. Damping slow down the rate of response of the display, especially when liquid surfaces are in aggregations of material falls into the sound part during filtering. ठीक आहे. आता हे झालं फ्लोट टाईप, हे झालं त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक टाईप मेथड. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे रेडिएशन्स टाईप. जो नेक्स्ट रेडिएशन टाईप मेथड आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय यूज करतो आपण, एक न्यूक्लियॉनिक मेथड यूज करतो. ठीक आहे. किंवा मग जर सायन्समध्ये आपण बघितलं की गॅमा बीटा रेडिएशन्स त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. द रेडिएशन्स लेवल मेजरमेंट वर्क नॉन कंडक्टिंग अँड नॉन institutive as the components as mounted on the outer wall. They do not come into contact with as measured material and are therefore not exposed to wear and tear. Gamma radiation emitted from a shielded source is attenuated as it passes through the bezel. This attenuation is measured by a highly sensitive detector mounted at the opposite side of the bezel.
As type of radiations and measuring geometry as constant, the attenuations will only be affected by change in level. The continuous measurement of level uses a radiation field over the whole measuring range. If the level rises within the range of the radiation field, the attenuations become stronger and consequently the detectors measure the radiations. In this manner, the level can be reliably monitored, irrespective of pressure, temperature, viscosity, color, and all chemical properties. There are different possibilities how a radiation field is formed. Either a rod detector or a rod source is used. Sometimes it most beneficial to use both of combinations. आता रेडिएशन टाईप जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो आहे द मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज गॅमा बीटा rays radiations method. This consists of radioactive source, radiation detectors, and electronic measuring circuits. Radioactive sources may be one of the strontium 90 for beta radiations, cobalt 60, and cesium 137 for gamma radiations. The principle of measurement is based on absorptions of radiations and rays be liquid contained in the rays. आता याचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग सोर्स मेजरिंग सेल वेझल्स लिक्विड रिकवर लेवल त्या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे. And liquid level inside the tank changes inside the tanks. There is a change in intensity received by the detector. The principle used in that the absorptions to radiation rays varies with the thickness of absorbing material between source and detector, and thus a signal related to tank level can be obtained. The measuring cells or pick up a special type of electronic amplifier designed to produce enough electrical energy to actual and electrical meter. The meter is marked in the meters to measure level directly. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लियॉनिक लेवल गेज रेडिएशन्स टाईप काय सांगता येईल आपल्याला constructing a rub so capable of withstanding service industries conditions. ठीक आहे. कशामध्ये आता हे जे ही जी मेथड यूज करतो आहे आपण रेडिएशन टाईप ती काय आहे रफ आहे. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन इज रफ. याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कशा टाईपचं आहे तर रफ कन्स्ट्रक्शन्स आहे. त्याच्यामुळे ही जी मेथड आहे ती कशासाठी कॅपेबल आहे तर इंडस्ट्रीयल जे इंडस्ट्रियल कंडिशन असतात त्याच्यासाठी ती कॅपेबल आहे. विदाउट टू यूज ऑफ कॉम्प्लेक्स कंपोनंट इट प्रोव्हाइड सेन्सिटिव्ह मेजरमेंट अँड कंट्रोल. विदाउट टू यूज ऑफ कॉम्प्लेक्स कंपोनंट याच्यामध्ये आहेत का कोणत्याच प्रकारचे नाही आहेत. इट प्रोव्हाइड सेन्सिटिव्ह मेजरमेंट्स अँड कंट्रोल. ठीक आहे. हे काय प्रोव्हाइड करतात सेन्सिटिव्ह मेजरमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. गेज इज नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ मटेरियल यूज अंडर टेस्ट. हे डायरेक्ट याच्यातला जो गेज असतो ज्याच्यावर आपण डिस्प्ले बघू शकतो तो डायरेक्टली कॉन्टॅक्ट असतो का मटेरियलला त्या ठिकाणी नसतो. गेज इज नॉट अफेक्टेड बाय टेम्परेचर प्रेशर्स कोरोजन्स विस्कोसिटी एक्सेट्रा. गेज हा डायरेक्ट जो गेज जो असतो तो जे लिक्विड मेजर करतो आहे आपण त्याचं जे टेम्परेचर असेल प्रेशर असेल किंवा करोजन किंवा विस्कोसिटी त्या ठिकाणी असेल तर त्या गेजवर त्याचा कसलाही इफेक्ट होत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. ज्याची रिपीटेबिलिटी ती ±1% आहे. सुटेबल फॉर मेजर लेवल ऑफ व्हेरी बिग साईज टँक अप टू 70 मीटर डायमीटर अँड 7 मीटर इन हाईट. ही कशासाठी सुटेबल आहे तर बिग साईजचे जे टँक असतात 17 मीटर डायमीटरचे किंवा 7 मीटर हाईटचे त्याच्यासाठी रेडिएशन टाईप मेथड त्या ठिकाणी यूजफुल होती त्या ठिकाणी लेवल मेजरमेंटसाठी. ठीक आहे. आता हे झालं लेवल मेजरमेंटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला तो म्हणजे टेम्परेचर मेजरमेंट. आता टेम्परेचर मेजरमेंट का गरजेची आहे. टेम्परेचर इज ॲन इम्पॉर्टंट अँड क्रिटिकल पॅरामीटर. टेम्परेचर हे कसं आहे एक
इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल पॅरामीटर आहे इंडस्ट्री लेवलला. ठीक आहे. टेम्परेचर कंट्रोल इज इन्वॉल्ड इन ऑलमोस्ट 20% ऑफ प्रोसेस. टेम्परेचर कंट्रोल करण्याचं त्या ठिकाणी गरजेचं असतं. ठीक आहे. आता फर्स्ट जी मेथड यूज करणार आहे आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी ती म्हणजे थर्मिस्टर. थर्मिस्टर मीन RTD. ठीक आहे. आता RTD म्हणजे काय, एक प्रकारचं हे आहे थर्मल रेजिस्टर. ठीक आहे. हे काय आहे, एक थर्मल रेजिस्टन्स किंवा मग रेजिस्टन्स थर्मोमीटर पण आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. Thermistors are temperature sensitive semiconductors that exhibit a large change in resistance over a relatively small range of temperature. जो थर्मिस्टर जो असतो काय आहे, टेम्परेचर सेन्सिटिव्ह सेमीकंडक्टर त्या ठिकाणी यूज केला जातो. ठीक आहे. थर्मिस्टर्स आर टेम्परेचर सेन्सिटिव्ह सेमीकंडक्टर. थर्मिस्टर कसा असतो, हा एक सेमीकंडक्टर मटेरियल आहे, बरोबर आहे. मग तो काय करतो, टेम्परेचर सेन्सिटिव्ह सेमीकंडक्टर आहे दॅट एक्झिस्ट अ लार्ज चेंज इन रेजिस्टन्स ओव्हर रिलेटिव्ह स्मॉल रेंज ऑफ टेम्परेचर. याच्यामध्ये टेम्परेचरचा कोणता जरी परिणाम झाला तर काय होतो, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं जे रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये चेंज होतो. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ थर्मिस्टर्स, पॉझिटिव्ह थर्मल temperature coefficient and negative temperature coefficient. Thermistors, NTC thermistors exhibit the characteristics of resistance falling with increasing temperature. अच्छा, जे NTC टाईपचे जे थर्मिस्टर आहे म्हणजेच काय, NTC मीन्स निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटचे जे थर्मिस्टर आहे ते काय करतात, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेजिस्टन्स फॉलोइंग विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. दीज आर मोस्ट कॉमन यूज फॉर टेम्परेचर मेजरमेंट. ठीक आहे. या प्रकारचे तुम्ही थर्मिस्टर बघितलेले असतील. ठीक आहे. अ थर्मिस्टर इज सिमिलर टू RTD. थर्मिस्टर कशाशी सिमिलर आहे, RTD मीन्स रेजिस्टन्स थर्मोमीटर जे असतात त्यांच्याशी ती सिमिलर आहे. But a semiconductor material is used instead of a metal. A thermistor is a solid state device and has larger sensitivity than does an RTD. Unlike RTDs, the temperature resistance characteristics of a thermistor is non-linear and cannot be characterized by a single coefficient. Furthermore, unlike RTDs, the resistance of thermistors decreases with increase temperature. Thermistors cannot be used to measure the high temperature compared to RTDs. In fact, the maximum temperature of operation is sometimes only 100 to 200 degrees Celsius. थर्मिस्टर काय करू शकतं, काय नाही करू शकत, कॅन नॉट बी यूज मेजर हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर त्या ठिकाणी मेजर करू शकतं का, नाही, compared to RTD. In fact, the maximum temperature operation of sometimes only 100 degrees to 200 degrees Celsius असतात. ठीक आहे. Manufacturers commonly provides resistance temperature data in curves, tables or polynomial expressions. Linearing the resistance temperature correlation may be accomplished with analog circuitry or by the applications of mathematics using digital computations. A typical thermistor circuit is shown here. तर या ठिकाणी तुम्ही काय बघू शकता, तर जे थर्मिस्टर यूज करतो आपण त्याची जी डायग्राम आहे त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. From the circuit diagram, it is clear that this is a simple voltage divider. RS is some fixed resistor RS and the supply voltage VS can be adjusted to obtain the desired range of output voltage for a given range of temperature. Next जो आहे आपला थर्मोकपल. ठीक आहे. Thermocouple means
अ थर्मोकपल इज मेड अप ऑफ टू डिसिमिलर मेटल्स. थर्मोकपल कशाचा बनलेला असतो तर दोन डिसिमिलर मेटल्सचा. जॉईन टुगेदर ॲट वन एंड दॅट प्रोड्युसेस अ व्होल्टेज with a change in temperature. A thermocouple is made up of two dissimilar metalचा तो thermocouple बनलेला असतो. Joined together at one end that produce a voltage with a change in temperature. The junction of two metals called the sensing junction is connected to extension wires. Any two dissimilar metals may be used to make a thermocouple. Thermocouple बनवण्यासाठी काय यूज केलं जातं तर दोन डिसिमिलर मेटल्स त्या ठिकाणी यूज केले जाते. ठीक आहे, ज्यांचं एक जंक्शन त्या ठिकाणी क्रिएट केलं जातं. वेन टू डिफरंट मेटल्स आर जॉईन टुगेदर आयदर मेकॅनिकली और बाय वेल्डिंग देर इज अ कंटिन्युअस स्मॉल व्होल्टेज जनरेटेड ॲट द पॉईंट वेअर दे मीट. That means it's called, we can call its junctions. This voltage is generated by what is known as feedback effect or thermoelectric effect. आता ज्यावेळेस आपण काय करतो दोन मेटल त्या ठिकाणी जॉईन करतो, ठीक आहे, एकमेकांना, त्यावेळेस काय होतं की आता जे मेटल जॉईन करतो आपण ते कसे जॉईन करू, वेल्डिंग करून किंवा मेकॅनिकली त्या ठिकाणी जॉईन करू. ठीक आहे, त्यावेळेस काय होईल त्याच्यामध्ये एक स्मॉल व्होल्टेज ज्यावेळेस जनरेट होतं त्याच्यामध्ये काय होतं एक देर इज अ कंटिन्युअस स्मॉल व्होल्टेज जनरेटेड ॲट द पॉईंट वेअर दे मीट. जिथं ते भेटतात तिथं एक स्मॉल व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट होत जातं. दिस व्होल्टेज इज जनरली त्या ठिकाणी काय केलं जातं मग दोन डिफरंट मेटल यूज करून त्यांना वेल्डिंग केली जाते आणि त्याच्यामध्ये एक व्होल्टेज जनरेट होत राहतं. त्याला असं काय म्हणतो आपण जंक्शन म्हणतो. दिस व्होल्टेज इज जनरेटेड बाय व्हॉट इज नोन फीडबॅक इफेक्ट किंवा मग त्याला आपण थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट म्हणतो. द मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज डिपेंड्स ऑन टेम्परेचर ऑफ द जंक्शन अँड नेचर ऑफ मेटल्स यूज. जे मॅग्निट्यूड असतं व्होल्टेजचं ते कशावर डिपेंड असतं तर टेम्परेचर ऑफ जंक्शन अँड नेचर ऑफ मेटल्स यूज. The junction can thus be used as a temperature transducer and that converts temperature into voltage. This transducer is known as thermocouple transducers. ठीक आहे, थर्मोकपल म्हणजेच काय थोडक्यात the junction can use a temperature transducer that converts temperature into voltage. ठीक आहे, आता a thermocouple is made of two dissimilar metals joined together at one end that produces a voltage expressed in millivolts with a change in temperature. The junction of the two metals called the sensing junction is connected to extension wires. Any two dissimilar metals may be used to make a thermocouple. कोणते पण डिसिमिलर मेटल्स त्या ठिकाणी थर्मोकपल बनवण्यासाठी त्या ठिकाणी यूज केले जाते. ठीक आहे, आता सिम्पल ऑपरेशन्स याचं काय ऑपरेशन याचं तर त्या ठिकाणी दोन टाईपचे मेटल वेल्डिंग केले जाते किंवा मेकॅनिकली ते एकमेकांना त्या ठिकाणी जॉईन केले जाते. त्यावेळेस काय होतं एक प्रकारचं त्या ठिकाणी कंटिन्युअस व्होल्टेज त्या ठिकाणी तयार होतं. हे जे कंटिन्युअस जे व्होल्टेज आहे त्याचा जो मॅग्निट्यूड आहे तो कशावर डिपेंड असतो तर टेम्परेचरवर. मीन्स टेम्परेचर इन्क्रीज झालं तर तो मॅग्निट्यूड पण काय होतं त्या ठिकाणी इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळं आपण या प्रकारे हे जे थर्मोकपल आहे याद्वारे त्या ठिकाणी टेम्परेचर मेजर करू शकतो. आता याचं जे प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन्स आहे आणि जे बाकीचे ऑदर पॉईंट आहे त्या ठिकाणी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, हे झालं फक्त टेम्परेचर मेजर करण्यासाठी. ठीक आहे, थर्मोकपल अँड म्हणजे फर्स्ट जे बघितले आपण. ठीक आहे, फर्स्ट म्हणजे थर्मिस्टर्स आणि RTD, थर्मिस्टर्स अँड RTD.